जय महाराष्ट्र मित्रांनो, हा आवाज होता हरवीचा. तिला पण उत्सुकता होती जय महाराष्ट्र म्हणायची व्हिडिओच्या आधी, म्हणून म्हणली पप्पा मी बोलतो बोल म्हणलं तू पण. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपलं घरातलं सगळं आवरून मी आलो कामावर आल्यानंतर काही नेहमीप्रमाणे आपली झाडलोट देवपूजा वगैरे झाली आणि लागलो काम करायला. काम करताना सुरुवातीला आपल्याला हे कमानी पाटे ड्रिलिंग करण्यासाठी ते करायला लागलो. मग क्लिप पाटा त्याला तयार करायचा होता. हे आपलं ड्रिलिंगचं काम चालू आहे. पाणी मारत हळूवारपणे मारा लागते, कारण कमानी पाटा हा एकदम हार्ड येतो. जास्त करून त्याला कोण ड्रिलिंग करत नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला काही काम नव्हतं म्हणलं तर आपल्या जरा ब्रॅकेट करून घेऊया गाडीसाठी, कारण गाडीवरनं पण जाताना आपला व्हिडिओ व्यवस्थित व्हावा, तुमच्यापर्यंत पोहोचावा तो मेन म्हणजे. त्यासाठी आपली ही कल्पनाशक्ती चालू होती. मग मी काही मॅपचं ब्रॅकेट आणलेलं गाडीला जे मिळतं ते घेतलेलं होतं, परंतु ते जरा असं अँगल परफेक्ट येत होतं, ते उंचावर पाहिजे होतं. आणि ही आपली आहे CBZ 2551. आपली विषयकडे अशी CBZ गाडी आहे. त्याला आरशालाच हे ब्रॅकेट मी असं फिटिंग करणार होतो. ते केलेलं ते खालच्या बाजूला होत होतं, अँगल व्यवस्थित आणि व्हिडिओ परफेक्ट होत नव्हता. हे काय मॅप बघण्याचं ब्रॅकेट आहे, त्याला आपण व्हिडिओसाठी वापरूया तर म्हटलं काहीतरी डोकं चालवून ब्रॅकेट केलं आहे व्यवस्थित अँगलनं फिटिंग. आणि डेमो बघूया म्हणून गेलो तर हे बघा असं व्हायब्रेशन जरा व्हायला लागलं, त्यामुळं आपला अजून काय प्रोजेक्ट तो जरासा फेल गेला. त्यानंतर आपल्याला रूपकाम करायचं आहे होतं साईड काही कारखान्याजवळ आपलं चालू होतं. हे आमचं भाऊसाहेब आहे बघा, हे पत्रा आपल्याला दुसऱ्या मजल्यावर चढवायचं होतं. वरती पण माणसं होती, खाली भाऊ आणि मी होतो. दोरीला आपल्या क्लॅम्पिंग करून हे पत्र वरती चढवून घेतलं. हे बघा हे रूपकाम केलेलं होतं आम्ही सगळं. पाईपा वगैरे पर्लिन लाफ्टर टाकून चालले होते. फायनल वेल्डिंग मारायचं होतं. ते काम आमचं भाऊसाहेब साईडवर जास्त करते म्हणून ते वेल्डिंग मारायला वरती चढलेलं होतं. हे पत्र आपण उचलीचं काम म्हणल्यावर आपण परफेक्ट त्यात असते. पत्र वरती सगळं सरकवून घेतलं, एकावर एक असं टाकून ठेवलं, कारण वाऱ्यानं उडून जाय नको म्हणून. आणि त्यानंतर एका कोपऱ्यातनं धरून असं पत्र मारायला चालू केलं. राघव आणि भाऊ आमचं वरती होतं आणि मी काय आपला खाली साईटर म्हणून खाली थांबलेलो, मटेरियल सगळं चढवायला वरती द्यायला, त्यांना काय लागतील ते हत्यारं वगैरे. हे बघा हे चालू आहे ह्यांचं स्क्रूविंग वगैरे करून घेणं. आणि पत्रा मारायचं म्हणजे काय साधं सुद्धा काम नसते. स्क्वेअर स्ट्रक्चर असलं की त्याची कोस वगैरे बघून व्यवस्थितरित्या मारावा लागतो. मटेरियल उंचावर पटपट चढवल्यामुळं पण असं काम पण कसं वरच्या माणसांना असलेल्या कसं फास्ट करायला होते आणि काम पण बऱ्यापैकी असं आवरत होतं. त्यामुळं मला पण काय असं वाटत नव्हतं. आणि अचानकच त्यातच पाऊस चालू झाला. हे बघा आली सर जोरात एकदम कने, न सांगण्यासारखीच. वायरचं बोर्ड वगैरे मटेरियल मशीन वगैरे कुठं ठेवायचं ते काही समजेना काय नाही. कसं तर त्यांनी मला खाली दिलं, मी एकदम झाकून असं पोत्यानं ते कवर करून ठेवलं. आणि ते दोघं पण बसलेली तर आपल्या वरती भिजतच. काय करणार, पाऊसच एकदम मोठा होता हो. त्यामुळं काम पण आपल्या जवळजवळ तासभर तिथे स्टॉप झालेलं होतं. पावसाच्या ह्या बघा हे पाणी कसं पडतंय बाबा पावसाचं, एकदम रप्पाटाच पाऊस आलेला होता तिथं. कुठं हलताय ना काय करताय ना. त्यानंतर संध्याकाळपर्यंत आपलं हे काम चालू होतं आणि ते काम आपण आटपून काल पूर्ण केलं. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला. थँक्यू.